गेला आहे, आपण पाहूयात। बरोबरच्या इतर 6 ते 7 अनोळखी इसमांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 135/2025 कलम 132 कलम 189(1) क ख कलम 189(2) कलम 190 कलम 191(2) कलम 194(2) कलम 195(1) कलम 195(2) आणि कलम 352 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे। या प्रकरणी कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेशिका नसताना अनधिकृतपणे विधान भवनाच्या आवारात हे अभ्यांगत सदस्यांसोबत आले व त्यांनी मारामारी करून अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाचे कृत्य केले आहे असे दिसून येत आहे। या संदर्भात आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीतिमूल्य समिती गठीत एथिक्स कमिटी गठीत करण्याचे विचाराधीन आहे। लवकरच मान्य सभापती महोदयांची विचारविनिमय करून व गटनेत्यांची संपर्क साधून या विषयाचा निर्णय पुढच्या 1 आठवड्यात घेण्यात येईल। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो। आपण बोलत असताना असं म्हणालात की नितीन देशमुख हे माझ्याबरोबर आलेले होते, तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो, माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही, माझ्या मागे फक्त माझा PA चालत असतो, त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतं। मी कधीही कोणाच्या पासवर सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही। त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो, आपल्या ताब्यात आहेत ते, त्यांना आपण विचारा ते कसे आले होते। त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून उल्लेख करायला बंदी करणं योग्य नाही, त्यांना बोलू दे ना। अध्यक्ष महोदय, धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही। विषय काय चाललेला आहे, आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत, तर त्याचं वेगळं मांडता येईल ना। पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला, एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे, असं नाही होत। जयंतराव कुठेतरी हे बघा, जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपणही हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे। आज या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत, आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। जरा काही गांभीर्याने घ्या, ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव, हे बरोबर नाहीये। अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये। यानंतर पुढे वळूयात।